स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे। आजच्या दिवसापासून म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी महिलांसाठी खुशखबर आहे। त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट वेळच्या वेळी तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। योजनेसंदर्भात घेतले जाणारे निर्णय आणि योजनेमध्ये होणारे बदल सर्व माहिती जाणून घ्यायची असेल तर गरजेचं आहे सबस्क्राइब करणे, जेणेकरून लाडकी बहीण योजनेची कोणतीच अपडेट मिस होणार नाही। चला सबस्क्राइब करून ठेवा। पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ताबडतोब नवीन निर्णय झालेला आहे। हा नेमका निर्णय काय असणार आहे पाहू सविस्तर माहिती। तर पहा, कालच्या तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 52 लाख महिलांना पैसे जे आहेत ते 3000चा हप्ता जमा करण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींनो, खाते चेक करा। 52 लाख महिलांना खात्यात 3000चा हप्ता जो आहे तो जमा झालेला आहे सरकारकडून। तसेच महिलांसाठी खुशखबर आहे, लाडक्या बहिणींना ओवाळणीची रक्कम जी आहे ती वाढवून मिळणार आहे। स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला हा शब्द आहे। नागपूर येथील कार्यक्रमात त्यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत किंवा जो हप्ता आहे तो वाढवण्यात येणार आहे। निधी वितरणाच्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे भाष्य केलेले आहे। नागपूर येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना टप्पा 2 निधी वितरण सोहळा शनिवारी नागपूरच्या रेशीमबाग मैदानात पार पडला। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणात लाडक्या बहिणींना ओवाळणीची रक्कम जी आहे ती वाढवून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। या अगोदरही लाईव्ह भाषणामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे सुरुवातीला 1500 रुपये सुरू करण्यात आलेला आहे, पण हा हप्ता 2500, 2000 आणि त्यानंतर 2500, 3000पर्यंत ही रक्कम घेऊन जाण्याची शाश्वती जी आहे ती शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढणार आहे, त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेली ही माहिती आहे। तसेच ते पुढे बोलत म्हणाले आहेत की सरकारच्या तिजोरीतील पैसे सर्वसामान्य लोकांचे आहेत, माझ्या बहिणींचे आहेत, त्यांचा वापर सर्वसामान्यांसाठीच करू। करोडो बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून सरकार म्हणून आनंद मिळत आहे। ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना आहे। महायुती सरकारने लाडक्या बहिणींना जी योजना सुरू केलेली आहे ती फक्त रक्षाबंधनाची ओवाळणी नाही, तर ही कंटिन्यू चालणारी योजना आहे। पहा, रक्षाबंधनापुरतेच हे पैसे देण्यात आलेले नाही, तर आता इथून पुढे प्रत्येक महिन्याला महिलांच्या अकाउंटला 1500 रुपये जमा होणार आहेत। आणि ज्या महिलांना आत्तापर्यंत एकही हप्ता आलेला नाही, एकही रुपया त्यांच्या अकाउंटला जमा झालेला नाही, आता अशा महिलांना येणारा जो पुढचा हप्ता आहे तो 4500 रुपये त्यांच्या अकाउंटला थेट ट्रान्सफर करण्यात येणार आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना आता त्यांच्या अकाउंटला 4500 रुपये क्रेडिट झालेले पाहण्यास मिळणार आहेत। हे 4500 रुपये लवकरच तुमच्या अकाउंटला क्रेडिट होतील, कारण सप्टेंबर महिना सुरू आहे आणि सप्टेंबरचा जो हप्ता आहे तो आता लवकरच वितरित करण्यात येणार आहे। ज्या बहिणींना 3000 रुपये या अगोदर मिळालेले आहेत त्यांना आता पुढचा जो हप्ता आहे तो 1500 रुपये मिळेल, आणि ज्यांना या ठिकाणी पहा एकही हप्ता मिळालेला नाही त्यांना 4500 रुपयाची जी रक्कम आहे ती डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येणार आहे। महायुती सरकारने लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला पैसे दिले, भाऊबीजेला पण दिले जातील। हा माहेरचा आहेर आहे, ही योजना बंद होणार नाही। तुम्ही सरकारची ताकद वाढवली, हात आखडता घेणार नाही, हा दिलेला शब्द आहे। पहा, जर सरकारची ताकद वाढली तर योजनेतील पैसे जे आहेत ती रक्कम आहे ती वाढणार आहे। फक्त 1500वर ही योजना थांबणार नाही, 2000 आणि त्यानंतर 2500, 3000 होतील असा शब्द एकनाथ शिंदे यांनी महिलांना दिलेला आहे। नागपूर येथील कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी ही माहिती स्पष्ट केलेली आहे। अशा प्रकारची जर योजना संदर्भातली माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी देत असेल तर ती एक सकारात्मक गोष्ट आहे, किंवा ही योजना जी आहे ती कंटिन्यू सुरू राहून पैसे वाढतील अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे। तसेच पहा, लाडकी बहीण योजनेचे जे ऑनलाईन फॉर्म होते ते सुरूच आहेत, फॉर्म बंद झालेले नाहीत। त्या संदर्भातही सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे की इथून पुढे कंटिन्यू निरंतर हे फॉर्म चालणार आहेत। तुम्हाला इथून पुढे फॉर्म भरता येणार आहेत। 31 ऑगस्ट जरी अर्जाची शेवटची तारीख असली तरी पण आता फॉर्म इथून पुढे तुम्हाला भरण्यासाठी वेळ दिलेला आहे, तरी तुम्ही फॉर्म भरू शकता। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।